आज दिल्लीमध्ये विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पडते. तुम्ही सांगितलं होतं आम्ही तटस्थ आहे, दोन्ही पक्षांनाही पाठिंबा दिला नाही. तुम्ही आम आदमी असेल किंवा काँग्रेस असेल. बघा, देवेंद्र फडणवीस इथे आले, त्यांना तुम्ही असं म्हणालात, प्रश्न विचारला की शिवसेना तटस्थ आहे, तेव्हा त्यांचं उत्तर असं होतं की इथे शिवसेनेची 4 मतंही नाहीत. बरोबर ना? इथे 4 मतंही नाहीत. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. EVM मध्ये आमची मतं नसतील, पण बॅलेट पेपरवरती जर मतदान घेतलं असतं तर आमची तुम्हाला किती मतं आहे ते कळलं असतं. आमच्या ताब्यात EVMची मालकी नसल्यामुळे इकडल्या लोकशाहीचे आम्ही मालक नाही आहोत. त्याच्यामुळे आमच्याकडे 400-500 मतं नसतील. पण जर निवडणूक महाराष्ट्र असेल किंवा दिल्ली असेल, बॅलेट पेपरवरती घ्यायची हिंमत फडणवीस यांच्या बॉसेसने करावी, दाखवावी. मग आम्ही दिल्लीमध्ये आमची किती मतं आहेत, उत्तर प्रदेशमध्ये किती मतं आहेत आणि महाराष्ट्राची तर बातच सोडा किती मतं आहेत हे आम्ही त्यांना दाखवून देऊ. नक्कीच आम्ही दिल्लीमध्ये एक अशी भूमिका घेतली आमच्या पक्षप्रमुखांनी की आम्ही इंडिया आघाडीमध्ये आहोत आणि इंडिया आघाडीचे 2 पक्ष इथे आपापसात लढत आहेत, समोरासमोर. दोन्ही पक्ष मोठे आहेत. एक सत्तेवर आहे, एक मोठा राष्ट्रीय पक्ष आहे आणि मतदारांना ठरवू द्या कोणाच्या बाजूने उभं राहायचं आहे. पण मला खात्री आहे की दिल्लीमध्ये पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने इकडला मतदार उभा राहील. काल तुम्ही वर्षा